राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री विजय यांना पहिल्यांदाच पाठिंबा दर्शवलाय। यामुळे सर्वांनाच धक्का बसलाय। महाराष्ट्रामधील मुख्यमंत्री फडणवीस असो किंवा एकनाथ शिंदे असो, यांना देखील त्यांच्या पाठिंब्याने विचार करायला भाग पाडले। नेमकं असं काय घडलंय? राज ठाकरे यांना मुख्यमंत्री झालेल्या विजय यांची अशी कोणती गोष्ट आवडली? आणि ती घटना काय ते फक्त दोघांपुरती मर्यादित नाही, संपूर्ण भारतामध्ये त्या प्रकरणाची चर्चा होत आहे। देशाच्या राजकारणामध्ये असा एक भूकंप झालाय ज्याची चर्चा आता फक्त तमिळनाडूपुरती मर्यादित राहिलेली नाही, महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत चर्चा सुरू झाली। आणि या संपूर्ण राजकीय भूकंपाचं केंद्र बनलाय एक अभिनेता, एक सुपरस्टार आणि आत्ताच झालेले नवीन मुख्यमंत्री विजय जोसेफ। नेमकं राज ठाकरे यांनी विजय यांच्या कोणत्या गोष्टीला पाठिंबा दिलाय तेच आपण या आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वात पहिली एक गोष्ट समजून घेऊ। एका बाजूला आहे आत्ताच मुख्यमंत्री झालेले विजय जोसेफ, ज्यांची संपूर्ण देशभरामध्ये चर्चा होत आहे, तर दुसऱ्या बाजूला आहे महाराष्ट्रामधील सर्वात लोकप्रिय नेते राज ठाकरे। राज ठाकरे यांनी विजय यांना काय पाठिंबा दिला हे जाणून घेण्या अगोदर आपल्याला या दोघांमधील थोडा फरक समजून घ्यावा लागेल। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक लक्षात घ्या, आपण इथे कोणाच्या विरोधात बोलायला आलो नाही, कोणाला कमी दाखवायला आलेलो नाही। महाराष्ट्रामधील आज प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये हा प्रश्न आहे आणि त्याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमधून घेऊन आलोय। आज राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असावे असे अनेक जणांना वाटते। एकीकडे विजय थलपती यांनी फक्त 2 वर्षात पक्ष स्थापन केला, निवडूनही आले आणि मुख्यमंत्री झाले। दुसरीकडे राज ठाकरे अनेक वर्ष राजकारणामध्ये आहेत, पण तरी देखील त्यांना अपेक्षाप्रमाणे यश मिळालं नाही। आता हे सांगणं का गरजेचं आहे, कारण की त्यांनी विजय थलपती यांना पाठिंबा दर्शवलाय। त्यामुळं एका बाजूला महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे ज्यांच्याकडे अफाट करिश्मा आहे, त्यांच्या भाषणामध्ये एक वेगळ्या प्रकारची जादू आहे। त्यांच्या भाषणामधून ते लोकांना नेहमी विचार करायला भाग पाडतात। त्यांच्या भाषणामधून हजारो तरुण नवीन प्रेरणा घेतात। तर दुसऱ्या बाजूला एक अभिनेता राजकारणामध्ये येतो, पक्ष काढतो आणि मुख्यमंत्रीही होतो। ज्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे पक्ष आहेत, त्याचप्रमाणे तमिळनाडूमध्ये देखील मोठे मोठे पक्ष आहेत। MK स्टॅलिनचा DMK पक्ष, भाजपबरोबर युती असलेला AIMDMK पक्ष, त्या पक्षांकडे काय नाही आहे, पैसा आहे, कार्यकर्ता आहे, मजबूत संघटना आहे। पण या सर्वांमध्ये विजय थलपती यांच्याकडे काय होतं? फक्त फॅन फॉलोईंग, राजकारणाचा कोणताही अनुभव नाही। पण अवघ्या काही दिवसात त्या व्यक्तीने असं वातावरण तयार केलं की लोकांना वाटलं हा व्यक्तीच तमिळनाडूमध्ये बदल घडवून आणू शकतो। आता इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहिती आहे? विजय थलपती हे फक्त स्टारडमवरती निवडणूक लढले नाहीत, ते सिनेमामधील प्रसिद्धीवरती जगले नाहीत। आणि लोक म्हणतात तमिळनाडूमध्ये अभिनेत्याला देव मानलं जातं, तसं नाही आहे। त्या व्यक्तीने ज्यावेळेस पक्षाची स्थापना केली, तो माणूस घरात बसून राहिला नाही, तो थेट लोकांमध्ये गेला। तालुका असो, गाव असो, छोटे गाव असो, विद्यार्थी असो, शेतकरी असो, बेरोजगार तरुण असो, प्रत्येक लोकांबरोबर त्यांनी संपर्क साधला, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या। त्यावेळेस लोकांना विश्वास झाला, हा व्यक्ती आपल्या अडीअडचणी समजून घेतोय, हाच व्यक्ती आपल्याला या मार्गातून बाहेर काढू शकतो। आज राजकारणामध्ये फक्त लोकांना भाषण नकोय, लोकांना आज असा नेता हवाय जो त्यांच्या दारामध्ये येईल, लोकांच्या भावना, दुःख समजून घेईल। आणि तेच विजय यांनी केलं आणि तिथूनच सुरू झालं तमिळनाडूमध्ये नवीन युग। बरं, विजय यांनी निवडणुकीच्या अगोदर प्रचारादरम्यान भरपूर लोकांची संपर्क साधला। लोकांना वाटलं की मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय ही इतर मुख्यमंत्रीप्रमाणेच निघतील। नाही, त्यांनी इतर मुख्यमंत्र्यांपेक्षा वेगळे निर्णय घेतले। आत्तापर्यंत भारतामध्ये असा कोणता मुख्यमंत्री आहे का ज्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्याच दिवशी 3 निर्णय लागू केले? जर आपल्याला असा कोणी नेता आठवत असेल, असा कोणी मुख्यमंत्री आठवत असेल तर नक्की सांगा। विजयांनी ज्या दिवशी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या दिवशी त्यांनी सांगितलं महिलांची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची, त्यासाठी त्यांनी एक स्पेशल टास्क फोर्स तयार केला। दुसरं म्हणजे त्यांनी दारूबंदी केली। कोणत्या राज्यामध्ये मुख्यमंत्री दारूबंदी करेल? कारण की दारू व्यवसायामधून सरकारला तर भरपूर नफा मिळतो, पण विजय यांनी तो निर्णय घेतला, दारूबंदी केली, महिलांना आनंद झाला। महिलांच्या सुरक्षेचा पहिला निर्णय, त्यानंतर दारूबंदीचा निर्णय, त्यानंतर राज्यात आणि जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी मोठे पोस्टर, बॅनर लावले जाणार नाही, तो निर्णय घेतला। असा कोणता मुख्यमंत्री सांगा ना ज्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि अवघ्या 5-6 दिवसामध्येच एवढे मोठे निर्णय घेतले?
एवढंच नाही तर नवीन झालेल्या मुख्यमंत्र्यांनी आता केंद्र सरकारने जे पेट्रोल CNG चे दर वाढवलेत त्याच्यावरती देखील त्यांनी आक्षेप घेतला. त्यांनी डायरेक्ट केंद्र सरकारला सांगितलं, तुम्ही चुकीचे निर्णय नागरिकांवरती लादत आहेत. असे वाटते मुख्यमंत्री विजय फक्त त्यांच्या राज्यासाठीच विचार करत नाही, देशातील लोकांसाठी देखील विचार करतात. कारण की त्यांनी आत्ताच कॅन्सल झालेल्या नीट परीक्षेवरती देखील आक्षेप घेतलाय. मुख्यमंत्री विजय यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, नीट परीक्षा ही केंद्र सरकारच्या सांगण्यानुसार घेतली जाते. गेल्या काही वर्षामध्ये अनेक वेळा पेपर फुटीचं प्रकरण झालं. लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात. गरीब कुटुंबातील मुलं असतात. त्या मुलांचं नुकसान होतं. केंद्र सरकारला याचं काही घेणं देणं नाही. त्यामुळे विजय हे केंद्र सरकारला स्पष्टपणे म्हणाले, तुम्ही नीटची परीक्षा कॅन्सल करून टाका. ती परीक्षा घेण्यामध्ये काही अर्थ नाही. ज्या विद्यार्थ्यांना 12वी मध्ये चांगले मार्क त्याच विद्यार्थ्यांना पुढे ॲडमिशन दिलं जावं. आता याच ठिकाणी राज ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री विजय यांना पाठिंबा दिलाय, तो म्हणजे नीट परीक्षेबद्दल. आपल्या महाराष्ट्रामधील नेते राज ठाकरे हे देखील म्हणाले, विद्यार्थ्यांचं एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. जर पेपर अनेक वेळा फुटत असतील, केंद्र सरकारचं त्याच्यावरती लक्ष नसेल, तर हे नीटचे पेपर घेऊन करायचं काय? विद्यार्थ्यांचं नुकसान करायचंय, त्यांचे पैसे वाया घालायचेत. राज ठाकरेंनी विजय थलपतीचा उल्लेख करत सांगितलं, हा फक्त माझा एकट्याचा निर्णय नाही, दक्षिण भारतामधील मुख्यमंत्र्याचा देखील हाच निर्णय आहे. विजय जोसेफ आणि राज ठाकरे हे वेगवेगळ्या राज्यातील नेते आहेत, पण त्यांची विचार करण्याची पद्धत जवळपास एकाच सारखी वाटते. दोघांनीही केंद्र सरकारवरती प्रश्न उपस्थित केले, त्यामुळे भाजपला मोठा राजकीय संदेश गेला. आता दिल्ली ठरवेल तसं सर्वांनी ऐकायचं नाही. पण इथे एका गोष्टीचं दुःख वाटतं, कदाचित आपल्यातील बऱ्याचशा लोकांना राज ठाकरे यांची भूमिका आवडत नसेल. आपण त्यांच्या भूमिकेबद्दल बोलत नाही. ते काय निर्णय घेतात, कोणासाठी निर्णय घेतात, त्याबद्दल आपल्याला फारसं बोलायचं नाही. जर आपण त्याबद्दल काही बोललो तर लोकांना रागही येईल. पण एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते, ती म्हणजे 2 वर्षात विजय थलपती यांना जे जमलं ते राज ठाकरेंना का जमलं नाही, हा बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे. याचं मुख्य कारण माहिती का? अनेक लोक म्हणतात राज ठाकरे फक्त मुंबई, पुणे, नाशिक हे 3 मुख्य शहर सोडले तर बाहेर कुठेही जात नाही. ते लोकांमध्ये डायरेक्ट जात नाही. दुसऱ्या कोणत्या जिल्ह्याला, तालुक्याला भेट देत नाही. तिथील लोकांना भेटत नाही. तिथे कोणतीही सभा घेत नाहीत. तिथे मोठा प्रचार केला जात नाही. कदाचित त्या गोष्टीचा परिणाम त्यांच्या पक्षावरती होत असेल. विजयने ज्या पद्धतीने प्रचार केला, ज्या पद्धतीने सभा घेतला, ज्या पद्धतीने ते लोकांमध्ये गेले, ज्या पद्धतीने त्यांनी लोकांच्या समस्या समजून घेतल्या, त्याप्रमाणे राज ठाकरे करताना दिसत नाही. राज ठाकरेंच्या सभेंचे आजही आपण व्हिडिओ उघडून बघा. त्यांच्या सभेला, विजय थलपती यांच्या सभेला ज्याप्रमाणे गर्दी असते त्याचप्रमाणे त्यांच्या सभेलाही गर्दी असते. दोघांमध्ये फरक एवढाच आहे, विजय यांनी पक्ष काढला, प्रचार केला. त्यांनी प्रचार करताना अशी कोणतीही जागा सोडली नाही जिथे ते गेले नसतील. आणि इथे राज ठाकरे ज्यावेळेस निवडणुका येतात तेव्हा ते प्रमुख शहरं सोडून इतर कोणत्याही जिल्ह्यात किंवा इतर कोणत्याही तालुक्यात प्रचारासाठी जात नाहीत. जर त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन, प्रत्येक तालुक्यात जाऊन, प्रत्येक गावात जाऊन लोकांची भेट घेतली, सभा घेतली, स्वतः प्रत्यक्षात ते जाऊन, तर कदाचित महाराष्ट्रामध्ये भरपूर मोठा बदल घडू शकतो. आता हे सर्व का सांगावंसं वाटलं? कारण की मुख्यमंत्री विजय यांना कोणीही पाठिंबा दर्शवला नाही, पण राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला. नीट परीक्षा रद्द करण्याबाबत राज ठाकरे यांची विचार करण्याची पद्धत आणि विजय थलपती यांची विचार करण्याची पद्धत कदाचित एकसारखी असेल, पण भविष्यामध्ये काय बदल घडेल याबद्दल कोणीही सांगू शकत नाही. आपल्याला वाटतंय का मुख्यमंत्री विजय जोसेफ आणि आपल्या महाराष्ट्रातील नेते राज ठाकरे यांची विचारसरणी एकच आहे का? भविष्यामध्ये जर राज ठाकरेंनी, विजय यांनी ज्याप्रमाणे प्रचार केले, ज्याप्रमाणे ते लोकांमध्ये केले, त्याचप्रमाणे जर राज ठाकरेंनी केलं तर काही मोठा बदल घडू शकतो का? याबद्दल सर्वांना काय वाटते कमेंट करून नक्की सांगा.